श्री दत्तशिखर संस्थानचे परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्थानिक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत परमपूज्य आचार्य गोविंद चैतन्यजी महाराज वाराणसी काशी यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय शिवपुराण महाकथेचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे। माहूर येथील श्री रेणुका माता मंदिर मार्गावर असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत परमपूज्य आचार्य गोविंद चैतन्य महाराज यांच्या मधुर वाणीतून दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिवपुराण महाकथा सांगितली जाणार आहे। 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त सायंकाळी 6 ते रात्री 9, 9 ते 12, 12 ते 3 व 3 ते 6 या वेळेत रुद्रपूजन 4 प्रहर ही पूजा संपन्न होणार आहे। 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। रुद्रपूजेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी मंडळाकडे तशी नोंद करणे अनिवार्य आहे, अशी माहिती राजकुमार भोपी, विजय गवारे, सुदेश मुक्कावार, महेश बिगेवार व राजूभाऊ वाघमारे यांनी दिली। श्री दत्तप्रभू आई रेणुका माता अनुसया या ठिकाणी श्री समर्थ अन्नछत्र मंडळ माहूरच्या वतीने परमपूज्य गुरुवर्य परिवज्रकाचार्य महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी शिवपुराण महाकथा आयोजन केले आहे। या जो प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळावा चालू आहे ते 144 वर्षानंतर हा योग आला असं ज्योतिषकारांनी, महंतांनी, संतांनी या ठिकाणी वर्णिलेलं आहे। तर या योगाचं औचित्य साधून हे जे कुंभमेळाव्याचं पर्वकाळ आहे तो महाशिवरात्री हे त्यांचं शेवटचं स्नान आहे असं आहे। तर या पर्वकाळामध्ये तारीख 19 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाराणसीचे गोविंदजी चैतन्य महाराज व त्यांचे गुरुवर्य स्वामी मुक्तानंदजी स्वामी या ठिकाणी या कथेचं कथावाचन करून या ठिकाणी भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी दररोज सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत महाप्रसाद असेल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री म्हणजे 26/2/25 महाशिवरात्री रोजी रुद्र महापूजन करण्यात येणार आहे। तर रुद्र महापूजन हे 4 प्रहर असेल। तर ते 4 प्रहर म्हणजे सायंकाळचे 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते सकाळचे 6 आणि सकाळी दिनांक 27 रोजी त्या पूजेचं हवन असेल। तर या पूजनामध्ये 4 प्रहराच्या ज्या भक्तांना भाग घ्यायचा आहे त्या भक्तांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाशी संपर्क साधावा। कुठल्याही भक्ताला यामध्ये त्या पूजनासाठी भाग घेता येईल। त्याच्यात भाग घेत असताना आपल्या घरातील देवपूजेतील शिवपिंड घेऊन येणे अनिवार्य आहे। या ठिकाणी पूजेच्या साहित्या संदर्भामध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने त्या पंचामृत स्नानासाठी व्यवस्था केलेली आहे आणि अशा पद्धतीचा हा या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि दिनांक 27 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।